स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण कुठली नवीन रेसिपी नाही तयार करत आहोत, पण आपल्या ज्या जुन्या रेसिपीलाच आपण एक ट्विस्ट देणार आहोत। आपण जी पिठल्याची पोळी आपल्या मुलांना डब्याला देण्यासाठी सकाळी बनवतो, त्या पिठल्याच्या पोळीला आपण पौष्टिक कशी बनवायची ते आज पाहणार आहोत। त्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगा पाण्याने स्वच्छ धुतल्या आणि उकडायला टाकल्यात आणि उकडताना त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि झाकण ठेवायचं। एक 10 मिनिट शेंगा उकडायच्या आहेत। आपल्या शेंगा उकडल्या गेल्या आहेत। आता ह्या ज्या शेंगा उकडलेल्या आहेत त्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपण पिठल्याच्या पोळीसाठी जे पीठ भिजवायचे ते भिजवणार आहोत। त्यामुळे आपली जी पिठल्याची पोळी आहे ती जास्त पौष्टिक होणार आहे। शेवग्याच्या शेंगाची आपण भाजी बनवतो, आमटी बनवतो, पण डब्याला मुलांना देता येत नाही कारण खायला वेळ लागतो। अशा पद्धतीने आपण मुलांना शेवग्याचे जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते मिळवण्यासाठी आपण जे उकडलेलं पाणी आहे ते वापरल्यामुळे शेवग्याचे जे गुणधर्म आहेत पौष्टिक ते सर्व मिळतात। आता आपण डाळीचं पीठ घेतलं आहे 1 कप आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि ओवा घालायचा आहे। डाळीच्या पिठामुळे ज्यांना त्रास होतो पोटदुखीचा तो होणार नाही। आणि भरपूर कोथिंबीर आणि भरपूर कांदा घालायचा। 1 वाटी डाळीचं पीठ म्हणजे 200 ग्रॅम आपण घेतले। साधारण ह्याच्यामध्ये 4 ते 5 आपले पिठल्याच्या पोळ्या होऊ शकतात। त्या हिशोबाने आपण लाल तिखट मीठचा वापर करायचा आहे। आता लाल तिखट तुम्हाला घरातले किती तिखट खातात त्या हिशोबाने टाकायचं आहे। आणि मीठ आपण शेंगा उकडताना घातलेलं असल्यामुळे पहिले टेस्ट करून बघायची पिठाची आणि मग मीठ घालायचे किती पाहिजे असेल ते। आणि आपण किंचित सोडा घातला आहे। सोड्यामुळे पण आपलं पिठामध्ये थोडासा फ्लफीनेस येतो आणि पचायला सोपं जातं। अशा पद्धतीने आपलं सर्व पीठ व्यवस्थित भिजवून तयार आहे। आता आपण कांद्याला टिकटिक लावून घेतली आहे आणि लोखंडाच्या तव्यावर आपण या पिठल्याच्या पोळ्या करून घेणार आहोत। आपल्या चॅनलवर आपण शेवग्याच्या पानांच्या, फुलांच्या आणि शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपीज केलेल्या आहेत, त्या नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आता आपण पिठल्याच्या पोळीला वरून तेल लावून घेतलं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर खूप क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं एक साईडनी भाजलेलं आहे, दोन्ही साईडनी आपण भाजणार आहोत। वरून थोडं तेल घालून परत दुसऱ्या साईडनी पण भाजून घ्यायचं आणि अशा पद्धतीचे आपले क्रिस्पी पिठल्याच्या पोळ्या करून घ्यायच्या। मुलांना जर भाज्या आवडत नसतील किंवा जी भाजी आवडत नसेल ती भाजी मुलांना कुठल्या पद्धतीने द्यायची ही जी आयडिया प्रत्येक आईकडे असतेच। तशा पद्धतीने आपण ही एक आयडिया वापरलेली आहे की जेणेकरून शेवग्याचं जे पौष्टिक गुणधर्म आहेत ते मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांना मिळतील। कमी वेळेमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे। शेवग्याच्या शेंगा उकडायला पण जास्त वेळ लागत नाही, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये शेंगा उकडल्या जातात। त्यामुळे अशा पद्धतीची पौष्टिक गुणधर्म असलेली पिठल्याची पोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर आपण शेवग्याचं महत्त्व किती आहे ते सांगितलेलं आहेच। रोगप्रतिकारशक्ती हा शेवगा वाढवतो, आपले हाडे बळकट करतो। त्यामुळे आपल्या आहारामध्ये नियमित शेवग्याचा वापर करत राहा। थँक्यू।